महाराष्ट्र विधानसभा के सेंट्रल हॉल में आज महाराष्ट्र विधान परिषद के नवनिर्वाचित सदस्यों का शपथ ग्रहण समारोह होगा। महाराष्ट्र में मानसून सत्र के दौरान विधान परिषद चुनाव हुए थे। 11 विधान परिषद सीटों के लिए चुनाव इसी महीने 12 जुलाई को संपन्न हुआ था। विधान परिषद उपाध्यक्ष डॉक्टर नीलम गोरे शपथ ग्रहण समारोह में नवनिर्वाचित सदस्यों को शपथ दिलवाएंगी। शपथ लेने वाले निर्वाचित सदस्यों के नाम है योगेश टेड़ेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवली, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव। शपथ ग्रहण समारोह के लिए नवनिर्वाचित सदस्यों का आना शुरू हो गया है। नवनिर्वाचित सदस्य शपथ विधि समारोह के लिए उत्साहित नजर आए। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लवजी वस्ताद, शाहू फुले, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले या सगळ्यांना स्मरण करून खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या बाबासाहेबांनी अत्यंत सुंदर असं संविधान या देशासाठी मांडलं आणि त्या संविधानासाठी या ठिकाणी आज खरं तर मी शपथ घेणार आहे। मी भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थानं खूप आभारी आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, त्याचबरोबर आमचे दिल्लीतले सर्वच नेते, महाराष्ट्रातले सर्वच नेते यांचा मी आभारी आहे की खऱ्या अर्थानं आज वंचित घटकातील माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील आज तरुणाला भारतीय जनता पार्टीने संधी दिली। आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की जो नॅरेटिव्ह खऱ्या अर्थानं विरोधकांनी चालवला होता त्याला हे चोख उत्तर आहे। कारण मातंग समाजामध्ये आज भारताच्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून पहिल्यांदा विधान परिषदेवर कोणीतरी चाललंय आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीमुळे घडलंय। मी आज राज्याच्या विधान परिषदेचा आमदार म्हणून शपथ घेतोय आणि एका संविधानिक पदावरती काम करण्याची संधी माझ्या पक्षाने मला दिली, त्याबद्दल मनापासून आनंद होतोय आणि मी पक्षाचे या निमित्ताने आभारही मानेन आणि तुम्हा सर्वांना हेवा वाटेल असं एक काम या राज्यामध्ये नक्की उभं करेल असं सुद्धा मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट। आवाज इंडिया टीवी न्यूज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें।